नमस्कार नमस्कार. तुम्ही मला ओळखता मी धनंजय माने. पण स्त्री देवा ब्राह्मणाच्या समक्ष आपला रंग झालाय आधी कुंकू लाव. काही आश्रम आहे की नाही आम्हाला करा सांगितलेलं एक काम धड करता म्हणजे काय आम्ही मग तुम्ही जर आम्हाला पगार देत का तुमचं नुकसान व्हावं म्हणून उद्या जर कंपनीचं दिवाळी निघालं तुम्हाला एक पुत्र सुद्धा विचारणार आहे का असं आम्ही स्वतःला विचारायला काय जबाबदारी गाडी आहे की नाही आम्हाला करा आणि पेपर शिका. आणि आजच्या आज जर कोटी येऊन पोचली नाही तर याद राखा उद्या मला ऑफिसमध्ये यायला घेऊन बसलात राव. आमच्या कामात तुमची अजिबात नाही थांबले. मी ड्युटीवर आहे. ड्युटी म्हणजे आवाजाची ड्युटी म्हणजे ड्युटी. आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक भावनेला मग ते आपल्या डोळ्यातले अश्रू असो की खळखळणारं हसणं, प्रेम असो की करुणा, राग असो की आर्थिकता, लोभ असो की कमालीचा लचकपणा, जर या प्रत्येक भावनेला चेहरा असता तर तो कुणाचा असता? उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपले लाडके अशोक मामा. तुमच्या आमच्या बँकेच्या अकाउंटमधलं हसण्याचं बॅलन्स कधीच कमी होणार नाही, उलट ते दिवसेंदिवस वाढतच जाईल. ही आपल्या लाडक्या अशोक मामांची पुण्याई आहे. आणि म्हणूनच म्हणतो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची साथ आहे. कॉलेजमध्ये धमाल, दोस्ती, प्रचंड गोंधळ, प्रेम आणि तिच्यासाठीचा यरपटपणा थांबे. प्रेमाचा स्वीकार झाला पण तितक्यानं थोडी माफ करा. या प्रेमाला समाजाचं व्हॅलिडेशनही लागतं. पण त्या व्हॅलिडेशनची पर्वा न करण्याची हिंमत दिली आहे आपल्या लाडक्या अशोक मामांनी. लग्न झालं काय ते सोडलेले दिवस, मग हीच परिस्थिती किचकिच करणारी बायको आणि सतत अंगावर येणारी या संसाराच्या गौरबंगाला तुझं माझं अजिबात जमेना, पण तुझ्याशिवाय जीवही रमेना.